मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण श्रीमद भागवत पुराण रहस्य या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर बऱ्याच काही तुमच्या गावाच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। मी तुम्हाला एक प्रश्न केला होता की भगवान श्रीकृष्णांकडून कुंती काय मागते, तर तुम्ही खरोखर खूप म्हणजे कान देऊन ऐकता, श्रवण करता व्यवस्थित। तुमचं ते कानाद्वारे श्रवण होतं, डोळ्यात मग तुमचं उतरतं आणि हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण विराजमान होत आहेत। याचा अर्थ असा आहे की तुमच्या हृदयामध्ये फक्त ध्यान श्रीकृष्णाचंच चालू आहे, भगवान विष्णूचंच चालू आहे। तर तुम्ही बऱ्याच काही जणांनी अशी कमेंट्स केली की ताई कुंती भगवान श्रीकृष्णाकडून दुःख मागते। बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आल्या, म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक ऐकत आहेत श्रीमद भागवत पुराण। कोणी तीर्थयात्रेला गेले आहे, तिरुपती बालाजी, तिथे हा श्रीमद भागवत पुराणाचा व्हिडिओ ऐकत आहे। कोणी रामेश्वरम गेले आहे, तिथे ऐकत आहे। आणि कोणाच्या कमेंट्स आलेल्या आहेत की ताई माझा हाताचा देवरगावहून की हातामध्ये गॅप पडली होती, 6 महिन्यापासून मी शिवलीला अमृताचा अध्याय रोज श्रवण करत आहे आणि तुम्ही सांगितलं होतं की 1 ग्लास पाणी ठेवा, तर ते पाणीच पीत आहे मी। तर माझा जो हातामध्ये गॅप होता तर तो गॅप आता दूर झाला आणि हात चांगला झाला, अशी देवरगावहून कमेंट्स आली होती। बऱ्याच काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की धन्यवाद, थँक्स, असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढे अजून घेऊन जा। तर एका जणाची कमेंट्स आली होती की किती भागवत पुराण या किती पुराणं शालिनी भक्तिसागरवर झालेली आहे, तर त्यांचे किती भाग आहे सर्व स्क्रीनवर टाका, असा हा एक व्हिडिओ मी मागे बऱ्याच काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या, तर हा व्हिडिओसुद्धा माझा टाकला गेलेला आहे। तरी पण प्लेलिस्टमध्ये बरोबर सर्व काही भाग दिसून जातात। आपले हे 12वे पुराण आहे, तरी पण एक दिवशी जर वेळ भेटला ह्या 8-15 दिवसात तर नक्की स्क्रीनवर टाकून देईल। पण आता श्रीमद भागवत पुराण रहस्य चालू आहे, तर ज्यांना ज्या व्हिडिओ पाहिजे आहेत त्याच्यापेक्षा अधिक मास आहे तर भागवत पुराणाचं श्रवण करा, कारण की या अधिक मासात भागवत पुराणाचं खूप काही महत्त्व आहे। जर आपण एकसुद्धा लाईन, एकसुद्धा शब्द, 1 मिनटंसुद्धा आपण भागवत पुराण ऐकलं तर सीधा आपलं हे वैकुंठ लोकामध्ये आपलं पुण्य जातं, हे अक्षय पुण्य राहतं, कधीही क्षय होत नाही या भागवत पुराणाचं, असं हे रहस्य आहे। आणि या अधिक मासाचं हे रहस्य आहे। तर ह्या अधिक मासामध्ये सर्वात जास्त श्रीमद भागवत पुराण जप, तप, भजन, कीर्तन यांचं जास्तीत जास्त श्रवण करायचं आहे। तर आता आपण श्रीमद भागवत पुराणाला रहस्याला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की अंतकाळी जो भगवान विष्णूंचे, जो भगवान श्रीरामाचे, जो भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करतो, देह त्याग करतो, तो सीधा मला येऊन मिळतो। अंतकाळाचा अर्थ जीवनाचा अंत नव्हे तर प्रत्येक क्षणाचा अंत समजावा, म्हणून प्रत्येक क्षणाला ईश्वराचे ध्यान, चिंतन, स्मरण करायला हवे, प्रत्येक क्षण भजनात घालवायला हवे। मृत्यूसमयी भजनच घडेल आणि मृत्यूसमयी जिभेवर सुद्धा आपल्याला भगवान श्रीरामाचं, कृष्णाचं, विष्णूंचं नामस्मरण होईल। प्रत्येक क्षण सुधारणे म्हणजे भगवंताचं रूप क्षणाक्षणाला आपल्या दृष्टीत ठेवणे होय। लोक समजतात की आपण जीवनभर कामधंदा करू, बरे वाईट धंदे करू, पैसा कमवू आणि आयुष्याच्या शेवटी भगवंताचं नाव घेता, तर असे करू नका। भगवंताचं नाव प्रत्येक कामाच्या वेळी आपला सतत जप चालू ठेवा, म्हणजे अंत समयी आपल्या जिभेवर काय येईल, भगवान श्रीकृष्णाचं, रामाचं, विष्णू भगवानचं, कोणत्याही देवाचं ओम नमः शिवाय, शिव शिव, कोणत्याही देवाचं जर आपल्या जिभेवर, वाणीवर जर देवाचं स्मरण आलं तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल। आपल्याला यमदूत हात लावणार नाही, यमदूताच्या आपल्याला यातना सहन कराव्या लागणार नाही। तर अशा प्रकारे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं। आता पुढचा व्हिडिओ आपण सुरू करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सरस्वत्यै नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम गुरुदेवतो भवाय नमः।
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानङ्गं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय, कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय, पद्मावती महालक्ष्मी माता की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवंताची आज्ञा ही तशीच आहे, तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर, म्हणून तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर। ही गोष्ट तर सर्व विदितच आहे, ज्या गोष्टीचे नित्य चिंतन घडत असेल तर अंतकाळही त्याच गोष्टीचे स्मरण होईल। एक सोनार आजारी असल्यामुळे अंथरुणावर पडला होता। बरेच दिवस तो अशा वेळी त्यांचा अंतकाळ आला। ताप वाढत होता। डॉक्टर आले, ताप मोजून पाहिला। त्यांनी सांगितले 105 डिग्री सोनाराला ताप आहे, वाटेल सोन्याचाच भाव सांगितला। त्यांना काय वाटलं, सोन्याचाच 105 भाव सांगितला आहे। तो आपल्या मुलाला म्हणाला, विकून टाक। अरे मी 80च्या भावात घेतले होते, आता 105चा भाव आहे म्हणून विकून टाक, असे म्हणत त्याचा प्राण निघून गेला। सोनाराने आपले सर्व जीवन सोन्याच्या खरेदी विक्रीतच घालवून दिले, त्यामुळे त्याच्या मनात सारखे सोन्याचाच विचार चालू होता। म्हणून अंतकाळी सुद्धा त्याचा ज्या वेळेस प्राण निघाला तर त्यावेळेस तो काय म्हणाला, विकून टाक। 105चा भाव आहे तर विकून टाक, 80च्या भावाचं सोनं होतं। असे करत करतच त्याचा प्राण निघून गेला। अंतकाळी त्याच्या मनात सोनाचेच विचार चालू झाले आणि धन दौलताची चिंता करणाऱ्याला, पैसा असे रात्रंदिवस घोकणाऱ्याला अंतकाळी तोच विचार येत असतो। धन कमवणे काही पाप नाही, परंतु ते कमवताना भगवंताला विसरणे मात्र पाप आहे। म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक पदोपदी भगवंताचं नामस्मरण आलं पाहिजे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा या मंत्राचा पदोपदी हा मंत्र सर्व मंत्र राजांमध्ये मंत्रराज आहे, म्हणून या मंत्राचा सतत जप करायला हवे। शुक्राचार्यांनी माणसाच्या आयुष्याचा हिशोब सांगितला आहे। हे राजा, माणसाचे आयुष्य असे जात असते, निद्रा व संभोग यात रात्री निघून जाते, धन मिळवण्यात कुटुंब पोषणामध्ये दिवस निघून जातो, निद्राय ह्रीयते नक्तम व्यवायनच वा वाया दिवा चार्थ हरिया राजन कुटुंब भरेण वा। म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे राजा, मानव शरीर सुखभोगासाठी नव्हे तर भगवंताच्या भजनासाठी, भगवत प्राप्तीसाठी आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे। म्हणून याचा काही थोडा उपयोग करून घ्यावा। रोज 10 मिनिटं तरी किमान ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तरी जप करत राहायला हवा। इंद्रिय सुख सर्व प्राण्यांना सारखे मिळत असते, संभोग सुख स्त्री पुरुषांना जे मिळते ते कुत्र्याला सुद्धा मिळते। म्हणून मनुष्य जन्म मिळवून प्रभू स्मरणात लीन व्हा। कुत्रे भगवंताचं नाव घेतात का? नाही, तर स्त्री पुरुषांना जे भगवंताचं नामस्मरणाची बुद्धी दिलेली आहे तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। तुम्ही आपल्या जीवनाला असे वळण लावा की जेणेकरून मृत्यूसमयी भगवंताचीच आठवण व्हायला हवी। अशी सोनारासारखी 105 सोनं आणि 180च्या भावात सोने घेतले आहे आणि 105चा भाव आहे, विकून टाक असे नको। म्हणून भगवंताचं नामस्मरण, भगवंताची आठवण ठेवायला हवी। जीव शिव होण्याचा प्रयत्नच करीत नाही, अन्यथा शिव बनवण्यासाठीच तर तो जन्माला आलाय। जीव जेव्हा ईश्वराला म्हणतो मी तुझा आहे, तेव्हा हे नाते अर्पण असते। ज्या वेळेस आपण म्हणतो की हे माता, आता हा अधिक महिना चालू आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी मा, रेणुका माता, तुळजाभवानी माता, सप्तशृंगी माता, कोणत्याही 3.5 पीठाच्या या देवींचे जर नामस्मरण केले आणि आपल्या आईचे स्मरण केले, हे आई आम्ही तुझेच बालक आहोत, अज्ञान आहेत, तर आम्हाला आमच्या काही चुका झालेल्या आहेत तर त्या आम्हाला पोटात घालून घे आमच्या चुकाने, आमच्यावर तू विराजमान हो, आमच्यावर तुझा आशीर्वाद राहू दे। अधिक मास चालू आहे तर अशी काही कृपा करो की मी मुलगी तुझी आईची ओटी भरो, कारण की अधिक महिन्यातच मुलगी फक्त आईची ओटी भरत असते। म्हणून आपल्या आईची ओटी जशी आपल्या आईची आपल्याला तळमळ असते तशी त्या आईची देवीला भेटण्यासाठी आपली तळमळ पाहिजे। तशी जर आपली तळमळ राहिली तर आपले नाते अतिशय पक्के बनते। आईचे आणि आपले नाते जे आहे देवीचे, आईचे म्हणजेच देवीचे आणि आपले नाते अतिशय घट्ट बनते आणि पदोपदी आई अंबे माता आपल्या सोबतच राहते। पण ईश्वर जेव्हा जीवाला म्हणतो तू माझा आहेस, तेव्हा ते नाते पूर्ण बनते। पाप टाळा, पुण्य लवकर साधा। ईश्वर आम्हाला कधीही पाप प्रवृत्तीत शिरवत नाही, पण
आमचे जन्मोजन्मीचे संस्कारच आम्हाला पाप करण्यास प्रवृत्त करतात. एकांतात ईश्वर भजन करा. एकांत मनाला लवकर एकाग्र बनवतो. एक ईश्वरातच सर्वांचा अंत करणे म्हणजेच एकांत होय. ईश्वर एक व अद्वितीय आहे. मनाला एकाग्र करण्यासाठी एकांत वासनाची, एकांत व जागेची आवश्यकता असते. गृहस्थ घरात समभाव ठेवू शकत नाही. मग तो गीतेचा पाठ करणारा का असेना. समत्व योग उच्चिते म्हणजे काय. गृहस्थ श्रमाचे सर्व व्यवहार विषमतेने भरलेले असतात. तेथे समता ठेवली जाऊ शकत नाही. गृहस्थाच्या घरात भोगविलासाची अनेक साधने भरली असल्यामुळे घरात राहून परमेश्वराचे सतत ध्यान करणे कठीण जाते. म्हणून एकांत जागी करावे ध्यान. भागवतात असे सांगितले गेले आहे की शुक्राचार्यांनी स्पष्ट म्हटले आहे, ज्याचे मरण जवळ आले आहे त्याने घर सोडावे. गृहात प्रविजितो धीरा म्हणजे धीर धरून घर सोडावे. पवित्र तीर्थात स्नान करायला जावे. पवित्र एकांत स्थळी आसन लावून बसावे. मनात ओंकाराचा जप करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. प्राणायाम करावे. प्राणवायूवर ताबा मिळवावा. मनातून अन्य विचार काढून टाकावा. मनाला भगवंताच्या मंगलमय स्वरूपात रमवावा. मीराबाई एकांतातच कृष्णांसमोर नाचत असे. तिचा पंत होता की मी गिरधर प्रभू समोर नाचेन. ती नाचली तेव्हा तिची भक्ती सिद्ध झाली. एकांतात बसून प्रथम प्राणायाम करा. मनाची प्राणाशी संबंध जोडा. प्राणाने मन सुद्धा स्थिर होते. प्राणायामाचे 3 प्रकार आहे. प्राणायामाचे 3 प्रकार कोणते कोणते आहे. प्रथम पूरक प्राणायाम करायचा असतो. उजव्या नाकपुडीने बाहेरची हवा आत घ्यायची. हा सर्व योगाच्या प्रक्रिया आहेत. महाप्रभूंनी सुबोधिनीत म्हटले आहे की योगाला देखील भक्तीचे सहकार्य हवे. भक्तीची साथ न मिळाली तर योगी रोगी होतो. भक्ती वाचून रोग उत्पन्न करीत असतो. भक्तीविना केलेला योग साधक होत नसतो. इतकेच नव्हे तर तो कधी कधी बाधकही होत असतो. भक्तीसहित योग साधना केली तर भगवंताशी संयोग घडत असतो. योग साधनेने योगी मनाला स्थिर करू शकतो, पण त्याचे हृदय विशाल बनत नाही. हृदयाची विशालता तर भक्ती व ज्ञानानेच होत असते. म्हणून एक पूरक प्राणायामाने अशी भावना करा की प्रभूचे तेजोमय स्वरूप तुमच्या हृदयात उतरत आहे. भगवंताचे तेज तुमच्या हृदयात येत आहे. नंतर जेव्हा कुंभक कराल तेव्हा अशी भावना ठेवा की मी ईश्वराला आलिंगन देत आहे. प्राणवायू हृदयात कोंडून ठेवणे म्हणजे कुंभक होय. त्यावेळी ब्रह्मसंबंधाची भावना ठेवा. त्यावेळी असे समजा की माझे प्रभूशी ऐक्य झाले आहे. मी प्रभूशी एकरूप झाला आहे. माझ्या प्रभूने माझे आलिंगन स्वीकार केले आहे असे समजावे. हा ब्रह्मसंबंध जर सतत टिकला तर मुक्ती मिळते. जर तुम्ही असं सतत मनामध्ये ध्यान ठेवला की माझे प्रभू माझेच आहे, मी ईश्वराचे आहे, ईश्वर माझा आहे, जर तुम्ही ध्यान ठेवले तर तुम्हाला दोघांची एकरूप आलिंगन ज्या वेळेस तुम्ही देणार या तुमच्या मनाला वाटणार तर तुम्हाला काय मिळेल. मुक्ती आणि मोक्षाचा मार्ग मिळेल. माणूस हा ब्रह्मसंबंध सतत टिकवू शकत नाही. ब्रह्माबरोबर या देवाबरोबर संबंध सतत टिकवू शकत नाही. कारण मन हे काय आहे, सांसारिक विषयाकडे ओढले जाते. मुलाने जेवण केले की नाही, मुलीने जेवण केले की नाही, अजून आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, आपल्या सासूबाईंचं जेवण बाकी आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये काय राहतात, सांसारिक विचार खूप राहतात. 1 मिनिट बी मन स्थिर राहत नाही. आपली कपाट रचायचे, कपडे ठेवायचे, किती किती विचार या सांसारिक जीवनाला मध्ये राहतात. ज्या वेळेस मी भागवत पुराण वाचते त्यावेळेस सांसारिक मोह सर्व सोडून भागवत पुराण वाचायला मला बसावं लागतं. तुम्हाला बी ज्या वेळेस तुम्ही भागवत पुराण श्रवण करत आहे सांसारिक सर्व मोह सोडून श्रवण करावं. कारण आपण माझा फक्त आता अर्धा तासाचाच व्हिडिओ येतो तर ते 30 मिनिटं आपण भगवतांमध्ये लीन व्हायला हवे. साक्षात भगवंत आणि मी दोघं आपण श्रवण करत आहोत, दोघं आपण पठण करत आहोत असं तुम्हाला इमेजिन करायला हवं की माझ्याजवळ साक्षात प्रभू स्वतः बसलेले आहे ही कथा ऐकायला. त्यावेळेस तुमचा आणि देवाचा संबंध एक होईल, नाते एक होईल. याच्याने काय मिळेल, आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळेल आणि जे काही झालेल्या पापांचा काय होईल, नाश होईल. म्हणून आपल्याला असे हा विचार करतच आपल्याला सर्व कार्य करायचं आहे. पण हे भगवंताचं आणि आपलं नातं आपण जास्त वेळ टिकू शकत नाही. किती वेळ टिकू शकतो, अर्धा घंटा, 1 घंटा, 2 घंटा, 3 घंटा, 4 घंटा जास्तीत जास्त. पण 5व्या घंट्याला तुम्हाला आठवण येईलच आपल्या मुलाची, मला स्वतःला येईल माझ्या मुलांची. कारण हे संसार आहे, संसार मोह माया आपण सोडू शकत नाही. म्हणून देवाला पण आपण जास्त आपल्याजवळ टिकवू शकत नाही. संसारिक आहे त्यामुळे विषयाकडे आपण ओढले जातो. ब्रह्मसंबंध आपला काय होतो, देवाबरोबरचा
तो भंग पावतो, कारण आपण समाधीमध्ये लीन नाही आहेत, कारण आपण सांसारिक आहे, आपल्याला मुलं आहे, पती आहे, सासू सासरे आहेत, सर्वांचे आपण जिम्मेदारी आहे, आपल्याकडे कर्तव्य पालन आहे, तर आपला समूह जो आहे तर संसाराकडे आपला वळला जातो. मी का असे ना, एवढे पुराण वाचले गेले, 11 झाले, आता हे 12वं आहे, पण आपला मोह संसाराकडे वळला जातो. पण आपण ज्या वेळेस श्रवण करत आहे, वाचन करत आहे, तितका वेळ आपण भगवंताला आपल्यासोबत बाजूला घेऊन तरी आपण तितका वेळ तर आपण करूच शकतो, ही तर 100% गॅरंटी आहे. कारण 1 घंटा तर आपण भगवंताच्या पूर्ण लीन होऊ शकतो. सर्व विषयांचा, संसाराचा मोह सोडून आपण भगवंतामध्ये लीन होऊ शकतो. त्यावेळेस आपण जे काही श्रवण, पठण, भक्ती, कीर्तन करत आहे, तर आपली भक्ती 1 तासाची तितकी भगवंतापर्यंत पोहोचवतो. कारण दोघं जण आपण एकमेकांना घेऊन आपले नातं घट्ट बनवतो, तर तेवढी पूजा आपली भगवंतापर्यंत पोहोचली जाते. नंतर रेचक प्राणायाम सुद्धा करावायचा असतो. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडणे रेचक होय. यामुळे अशी भावना ठेवावी की प्रभूशी एक झालो आहे. रेचक प्राणायाममुळे काय होतं? रेचक प्राणायाममुळे काय होतं की प्रभूशी आपण एक झालो आहे, मी भगवंताशी एक रूप झाली आहे, भगवंताची झाली आहे, म्हणून माझी पापे बाहेर जात आहेत. माझ्या सर्व पापांचा काय होत आहे? होळी होत आहे, सर्व पापांचा नाश होत आहे, माझ्या मनातील सर्व विकार बाहेर निघून जात आहेत, आणि आता मी अतिशय शुद्ध झाला आहे, आणि माझ्या या शुद्ध आत्मामध्ये परमात्माचा वास झाला आहे. जोपर्यंत काही ना काही लौकिक व्यवहार करायचा असतो, तोपर्यंत मन स्थिर होत नसते. बाहेरचा संसार भजनात, कीर्तनात विक्षेपता आणीत नसतो, पण मनाचा संसार मात्र अवश्य विक्षेप करीत असतो. ब्राह्मण संध्येत अगमर्शन करीत असतात, त्यावेळी ते असे समजतात की त्यांची पापे बाहेर पडत आहे. मनाची मलिनता 2 प्रकारची आहे. पहिली कोणती? स्थूल मलिनता. साधारण साधन, तप, व्रत, साधना, अनशन यांनी ही मलिनता दूर होते. दुसरी सूक्ष्म मलिनता तीव्र भक्तीनेच दूर होत असते. सर्व पापांचा नाश होत असते, दुःख, दारिद्र्य दूर होत असते, रोगांचा नाश होत असतो, आपल्या घरात सुख शांती मिळत असते. तर ती सूक्ष्म मलिनतेने, कारण आपण भगवंतामध्ये लीन होतो. शुक्राचार्यांनी म्हणूनच तर विराट पुरुषांचे ध्यान करून न्यास प्रारंभी सुचवले होते. विराट पुरुषाची धारणा केल्याशिवाय मन शुद्ध होत नसते. विराट पुरुष 10 अवताराचे भगवान विष्णूचे अवतार, सर्वात विराट पुरुषाची धारणा जर आपण केली आपल्या हृदयामध्ये, आपल्या श्याममल हृदयामध्ये जर आपण विष्णू भगवानचे 10 अवतार, विराट स्वरूप असे डोळे बंद करून ध्यान करा, म्हणजे आपल्याला विराट पुरुषाचे ध्यान करताना दर्शन घडेल. शुक्राचार्य म्हणतात, तशी तरी माझी निष्ठा निर्गुणात आहे, परंतु नंदनंदन यशोदा नंदन श्रीकृष्ण माझ्या मनाला वारंवार आपल्याकडे आकर्षित करीत असतात. श्रीकृष्ण भगवंताची मधुर लीला माझ्या मनाला, माझ्या हृदयाला बलपूर्वक आपल्याकडे आकर्षित करून घेतात. श्रीकृष्ण भगवंताची मधुर लीला माझ्या मनाला, हृदयाला बलपूर्वक आपल्याकडे आकर्षित करते. म्हणून मी भागवत पुराणाचे अध्ययन केले आणि ते आपणाला ऐकवत आहे. भगवताच्या नावाच्या प्रेमाने कीर्तन करणे सर्व शास्त्राचे सार आहे आणि विराट पुरुषाचे दर्शन आहे. सर्व शास्त्रे शिका, त्यांच्यावर विचार करा, पण लक्षात ठेवा की नारायणच हरीचा सखा आहे, नारायणच हरीच खरा आहे. म्हणून जर आपण नारायणाचे भागवत असे सुद्धा श्रवण केले तरी पण आपल्या पापांची होळी आणि जळून राख होत असते. आलोट्य सर्व शास्त्रांनी विचार्याच पुन्हा पुन्हा इदमेकम सुनशपनम ध्येया नारायणो हरी. काय आहे याचा अर्थ? मी सर्व शास्त्रे पाहिली आहेत, त्यामुळे पुष्कळ विचार केला, त्यातून एकच सार निघाले, ते म्हणजे केवळ एक नारायणाचे ध्यान करावे. निर्गुणाबाबत जोपर्यंत निष्ठा उत्पन्न होत नाही तोपर्यंत मनाचे राग द्वेष नष्ट होत नाही. ज्याची सुगुणावर श्रद्धा आहे आणि जो निर्गुणाला मानत नाही त्याची भक्ती अर्पण राहते. ध्यानापूर्वी मनाची आराधना करा. ध्यानाच्या वेळी मन शुद्ध नसेल तर आनंद तुम्हाला भागवत पुराणाचा वाटणार नाही. मनाला बाहेरच्या विषयात भटकवण्याची सवय लागली आहे, म्हणून मनाला अंतर्मुख करणे कठीण झाले आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत असणार तर तुम्हाला भगवंताचं ध्यान लागलेलं आहे की केव्हा व्हिडिओ येईल. 8चे 8:30 पण होऊन जातात केव्हा, तर तुम्हाला ती भगवंताची ध्यान लागली आहे. भगवंत तुमच्या आत्मामध्ये विराजमान आहे की आज भागवत पुराणामध्ये ताई काय सांगणार आहेत. तर ही तुम्हाला जर ओढ लागली असेल तर तुमच्या हृदय अतिशय शुद्ध झालेला आहे, निर्मळ झालेला आहे आणि त्या आत्मामध्ये तुमचा परमात्माचा वास झालेला आहे असे समजावे. ज्ञानी पुरुष मनाची भटकण्याची सवय जर लागली, म्हणून मनाला अंतर्मुख करणे कठीण झालेले आहे. ज्ञानी पुरुष मनाची मलिनता घालवण्यासाठी विराट पुरुषाचे ध्यान करत असतात. विराट पुरुषाच्या ध्यानाचा अर्थ काय? सर्व जग ब्रह्मरूप मानणे म्हणजे विराट पुरुषाचे
मुख होय, ब्राह्मण त्या विराट पुरुषाचा मुख होय. क्षत्रिय हात, वैश्य जंगा, शूद्र पाय, नद्या नाड्या होत. याप्रमाणे जगातील प्रत्येक पदार्थाला ब्रह्मरूप पाहून मन शुद्ध करायचे असते. साधारण साधकासाठी विराट पुरुषाची कल्पना व धारणा कठीण पडेल, म्हणून काही लोक नारायणाच्या अंती सुंदर रूपाचे ध्यान करतात, श्रीकृष्णाचे ध्यान करतात. आणि जर हे ध्यान करता आले विराट पुरुषाचे तर अवश्य करा. विराट पुरुषाचा चेहरा समोर आणा आणि हृदयामध्ये उतरवा, म्हणजे तुम्हाला नक्की श्याममल विराट पुरुषाचे दर्शन होईल. जगाला जोपर्यंत ब्रह्मरूप मानणार नाही तोपर्यंत राग द्वेष नष्ट होणार नाहीत. काही लोक सर्व जगच ब्रह्मरूप मानतात, तर काही लोक प्रत्येक पदार्थात ब्रह्मरूपाचा अनुभव घेतात. राग द्वेष नष्ट करण्यासाठी विराट पुरुषाचे ध्यान करावे लागेल. सर्व विश्व त्या विराट पुरुषाचे रूप होय अशी भावना मनात दृढ झाली तर जगातील कोणत्याही वस्तूंबद्दल हीन भावना अथवा कुभाव राहणार नाही. यानंतर भागवतात वैराग्याचा उपदेश केला गेला आहे. वैराग्याशिवाय ध्यान होऊ शकत नाही, ध्यानात एकाग्र होऊ शकत नाही. संसाराचे स्मरणच दुःख आहे आणि संसाराचे विस्मरणच सुख आहे. ज्ञान मार्गात तीव्र वैराग्याची आवश्यकता असते. भक्ती प्रेमाच्या मार्गात समर्पणाची भावना असते. भक्ती करायची असेल तर वैराग्याशिवाय होऊ शकत नाही, पण सर्वांवर प्रेम तर करावेच लागेल. वैराग्यापेक्षा हे काम जरा कठीण आहे. सर्वांवर प्रेम करा, एका ईश्वरावर पण प्रेम करा. जगातील प्रत्येक पदार्थावर प्रेम करणे म्हणजे भक्ती होय. तर अशा प्रकारे आज थोडा व्हिडिओ कमी सांगितला. तर अशा प्रकारे श्रीमद भागवत पुराणाचे हे रहस्य होते, तर मी हे तुम्हाला सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, की आपण आपल्याला कशी आपल्या हृदयामध्ये भगवान विराट पुरुषाला कसे स्थापित करायचे आहे आणि कसे ध्यान करायचे आहे, तर आपण ते या व्हिडिओच्या माध्यमाने आपण शिकलेलो आहे. तर सर्वांनी भगवान श्रीकृष्णाचे, भगवान विष्णूंचे ध्यान करायचे, म्हणजे आपल्याला ज्या शेवटचा क्षण राहील तर त्यावेळेस पण आपल्या मुखावर, आपल्या वाणीवर भगवंताचंच नामस्मरण घडेल आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने हे ऐकलं आहे. तर अजून पुढे काही बोलली असती, पण मी सुद्धा एकटी आहे. दिराणी गावाला गेली आहे. कामवाली बाई जी लावली तिला बी 3 हप्ता झाले गावाला गेली आहे. दिराणी आहे तर 15 दिवस झाले गावाला गेली. जी व्हिडिओ बनवते ती मुलगी बी 15 दिवस झाले गावाला गेली आहे. जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे स्वयंपाक, कपडे, भांडे, झाडू, पोछा तुम्ही तर समजूच शकणार. तरी पण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचूनच देते तळमळ करून, की एवढे कामं केल्यानंतर सासूबाई बी 75 वर्षाच्या आहे, तर बरं नाही वाटत, तर देवपूजा पण करावी लागते, मंदिरात जाणं, वाण लावणे, सर्व काही सेवा आहेत भरपूर. तर जसं झालं माझं तसं माझ्याने मी करत राहते छोट्या मोठ्या सेवा. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओची अतिशय मनापासून आतुरतेने वाट बघत असतात, म्हणून मी थोडासा काहीतरी व्हिडिओ तुमच्याकरता नक्की पाठवते. तर पुढच्या व्हिडिओ वेळ भेटला 1 तासाचा तर नक्की 1 तासपर्यंत सांगेल. माझी स्वतःची अशी इच्छा आहे की मी देवाला प्रार्थना करते की मला खूप वेळ दे, की मी खूप दिवसभर तुझं नामस्मरण करू, 1-1, 2-2 घंटा असे वाचू. केव्हा तर अशी इच्छा झाली होती माझी की आपण शहापूर गावाला, म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी त्यांना हे भागवत पुराण सर्व महिलांना जमा करून आपण त्यांना ऐकू. पण वेळेचं हे मेन सर्व काही टाईम राहिला तर मनात खूप काही इच्छा राहतात. पण तुमच्यापर्यंत जेवढे माझे 500-600 जेवढ्या बाया माणसांनी ऐकले तेवढंच मला मनाला शांतता वाटते, की एवढं लोक तर ऐकताय भागवत पुराण. तरी पण मी खुश आहे आणि भगवंत मला खूप वेळ देव, समय देव. जर तुम्ही माझ्यासाठी काही मागणार तर फक्त माझ्यासाठी समय मागा, की मला खूप वेळ भेटे आणि मी खूप व्हिडिओ करू, तुमच्यापर्यंत लवकर पोचू आणि मोठे व्हिडिओ करू. तर आवडलेस लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीमा.